हे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अखेर शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे, कारण की कालच GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। एकंदरीत आजपासून थेट निधी जो आहे तो वितरित थेट पैसे जमा होणार आहेत। या GR मध्ये नेमके कोणकोणते जिल्हे आलेले आहेत, अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे काही आता विभागानुसार जिल्हे आले आहेत या संदर्भात माहिती पाहूत। तर राज्यात विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फार मोठं शेतीचं नुकसान झालं आणि यामुळे शेती पिकाच्या नुकसानी भरपाईपोटी काही रक्कम ही शेती नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येणार आहेत। ते कोणकोणते जिल्हे आहेत या संदर्भात माहिती पाहूच। आपल्या दिनांक 18 ऑक्टोबर 2025 म्हणजेच कालपासून हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तर या संदर्भात संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या संदर्भात संपूर्ण बातमी घेऊतच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। नेमके कोणकोणते जिल्हे आहेत थेट त्या जिल्ह्याकडे जाऊत आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो लक्षात घ्या, नागपूर विभागामध्ये जी रक्कम आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। कोणकोणते जिल्हे आहेत नागपूर विभागामध्ये ते एकदा समजून घेऊ। तर नागपूर विभागामध्ये आपण जर पाहिलं तर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीपोटी अतिवृष्टीमुळे ही जी रक्कम आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। एकूण अमरावती जिल्ह्यामध्ये विभागामध्ये अकोला, अमरावती आणि यवतमाळ असे 3 जिल्हे आहेत। दुसरे म्हणजे पुणे विभागामध्ये सातारा, सोलापूर, पुणे आणि सांगली असे 3 जिल्हे आहेत। दुसरं म्हणजे नाशिक विभागामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव आणि अहिल्यानगर अशा पद्धतीने आहेत। आपण नाशिक पाहिलं, आता लास्ट एक विभाग आलेला आहे ते म्हणजे कोकण विभागामधील काही जिल्हे आहेत जसे की ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे इतके जिल्हे आलेले आहेत। आणि एवढ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दिवाळीनिमित्त आजपासून जी रक्कम आहे ती जमा होऊ शकते या GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आले। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका।